तुम्हाला माहितीये का तुमचं वजन आणि पोटावरची चरबी का कमी होत नाही? खरं तर हा सर्रास विचारला जाणारा प्रश्न आहे आणि त्याची मी नेहमीच उत्तरं देत असते. मेटाबॉलिझम स्लो असेल, व्यायाम नसेल किंवा तुमच्या आहारात काय चुका होत असतील हे सगळं सांगत असते. वेगळा विषय तुमच्यासमोर मांडणार आहे. आपल्याला ना सगळ्यात जास्त कमी पडतं ते म्हणजे स्वयंशिस्त, डिसिप्लिन. आपण कुठलीही गोष्ट सुरुवात केली ना 1 आठवडा 2 आठवडा ती फॉलो करतो, परंतु त्यानंतर मात्र खंड पडतो, कुठेतरी कंटाळा येतो, पेशन्स संपतात आणि मग आपण नको ते खायला सुरुवात करतो आणि एवढे दिवस केलेली मेहनत वाया जाते. आता आपले घरातलेही बऱ्याच वेळा आग्रह करून करून खाऊ घालत असतात. आपली आई, मी असं म्हणत नाही ती प्रेमापोटेच खाऊ घालत असते. माझी आई सुद्धा मला म्हणत असते, काय ग एवढं केलंय तू खातच नाही, किती खाल्लं तरी ती खातच नाही असं म्हणत असते. तर सगळ्यांच्याच आया आपल्याकडं अशा असतात. आपल्याला किती खायचं हे आपण ठरवलं पाहिजे. मी शेवटी तिला स्पष्ट सांगितलं, आई ते दिवस गेले जेव्हा सुदृढ दिसलं, खात्यापित्या घरचं दिसलं, असं म्हटले लोक की आईला समाधान वाटायचं. पण आज जर सुदृढ दिसलं तर त्याचं लगेच ओबेसिटीमध्ये रूपांतर होतं. डायबेटीज, बीपी सारखे आजार त्याला जडतात. त्यामुळे बाळ जास्तच सुदृढ असणं हे आजच्या दृष्टीने चांगलं नाहीये. त्यामुळे सगळं खा, प्रमाणात खा, हाच नियम आहे. मी म्हणत नाही की सगळ्या अन्नावर तुम्ही बहिष्कार टाका. जे तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे, पोषक आहे. जिभेला ना फक्त एकदाच चवीची गरज असते, त्यानंतर ते खूप जास्त मागत नाही. त्यानंतर आपलं मन ताब्यात नसतं, म्हणून आपण जास्त खात असतो. आणि हे सगळ्यात मोठं कारण आहे. कारण हवा पाण्याने तर काही वजन वाढत नाही, चरबी वाढत नाही. त्यामुळे तुम्हाला देखील माहित आहे की कॅलरीज कंट्रोल केल्या तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल. तर ही टिप नक्की लक्षात ठेवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा.